शर्थीने जिद्दीने लढू घडवू नवा इतिहास. शर्थीने जिद्दीने लढू घडवू नवा इतिहास. गौरवशाली भारत भूची जगी वाढवू शान. लक्ष्य एक अनध्येय एक कधी हार आम्ही मानू. खेळ खेळाडू असे हे खेळ खेळाडू. खेळ खेळाडू असे हे खेळ खेळाडू. नमस्कार मंडळी. खेळ खेळाडू हा क्रीडा विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम घेऊन मी राज पाटील आपणासमोर पुन्हा एकदा हजर झालोय. मंडळी, खेळ कसा असावा हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर पडलात ना उचकळ्यात, माहितीये मला. पण तुम्हाला माहितीये का, खेळ म्हटलं की दमछाक आलीच, त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धेवर मात करण्यासाठी चढाओढ देखील आलीच. पण खेळ हा शारीरिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचा असतो, तसाच तो मानसिक स्वास्थ्यासाठी तितकाच गरजेचा असतो. आज जो खेळ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ना, यात खेळ आणि शारीरिक कसरत तर आहेच, पण त्याचप्रमाणे या खेळामध्ये मनशांती देखील तितकीच जोडली गेलेली आहे. हा खेळ कोणता आहे चला दाखवतो. माझं नाव संदीप देसाई आहे. मी तायचीचा प्रशिक्षक आहे. गेल्या 32 वर्षांपासून मी मार्शल आर्टशी निगडीत आहे आणि मी आता तुम्हाला तायची बद्दल काही सांगणार आहे. तायची हा एक चायनीज मार्शल आर्ट प्रकार आहे. चीनमध्ये 5000 वर्षांपासून तायची हा खेळ असल्याचं बोललं जातं. त्यामुळे तायची हा चीनचा सांस्कृतिक वारसाही मानला जातो. चीनची हजारो वर्षांची संस्कृती आणि इतिहासानं प्रेरित तायची हा चीनचा राष्ट्रीय व्यायाम प्रकार आहे, जो विश्वात अत्यंत लोकप्रिय होतोय. यात काहीच शंका नाही की तायची तुम्हाला शारीरिक आणि मानसिक व्याधींवर लाभदायक आहे. वास्तवात तायची चीनी उपचाराचाच एक भाग आहे. तायची मार्शल आर्टच्या रूपातही अत्यंत फायदेशीर आहे. याचं मुख्य तत्व हेच आहे की तुम्ही 1000 पाउंडांच्या शक्तीवरही सहजपणे मात करू शकता. तायची प्रशिक्षणाचे नियम जरा हटके आहेत. या ठिकाणी राग, आक्रमकता, तणावाला अजिबात स्थान नाही. या ठिकाणी तुम्हाला लक्ष, एकाग्रता, सहजता यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. तणाव असल्यास तायची करणं शक्य नाही. भारतात ज्याप्रमाणे आरोग्यशास्त्रात योगाला स्थान आहे, त्याप्रमाणे चीनमध्ये तायचीची ओळख आहे. अंतर्मनाची शक्ती वाढावी, मानसिक स्वास्थ्याबरोबर शरीर सुदृढ राहावं, यासाठी तायची अत्यंत उपयुक्त आहे. तायचीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यातल्या सर्व हालचाली सुरुवातीला मंद गतीनं होतात. त्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन, हालचालींवरील नियंत्रण, श्वसन क्रिया सहजरित्या करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या अडचणींवर सहजपणे मात करता येऊ शकते. तायची दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. हा एक अभ्यासाचा विषय आहे. बऱ्याच दिवसांपासून लोक लिखित स्वरूपात मागणी करत होते. अलीकडे माझं एक पुस्तकही प्रकाशित झालंय. त्याचं नाव आहे द स्मॉल बुक ऑफ तायची आणि 2 माहितीपर DVDs देखील मी प्रकाशित केले आहेत. यातून लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. तायची नियमित केल्यामुळे तुमच्यातील अंतर्गत व्याधींवर तुम्ही मात करू शकता. जसं दुखणं असेल, किडनी असेल, फुफ्फुस असेल, या शरीराच्या महत्त्वपूर्ण अंगांवर त्याचा चांगला प्रभाव पडतो आणि शरीराची लवचिकता देखील वाढते. मनाची उद्विग्नता दूर होते. तसंच मनाची एकाग्रता वाढवण्यासोबत स्मृती वाढवण्यासाठी देखील तायचीचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी देखील तायची उपयुक्त आहे. शरीर आणि मनाचं उत्तम संतुलन राखत हा खेळ खेळला जातो.
पाहण्याकरवी काहीसा हा कराटे सारखा प्रकार वाटत असला तरी यातील शारीरिक हालचाली या अतिशय हळूवार आणि संयमित असतात. तायची बद्दल आणखी सांगायचं झाल्यास 1997 मध्ये मी चेन स्टाईल तायची पहिल्यांदा भारतात आणली. तायचीत 5 प्रकार असतात, जसं चेन स्टाईल, यांग स्टाईल, व्ह्यू स्टाईल, सम स्टाईल. यातला यांग स्टाईल हा सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जातो. मात्र चेन स्टाईल जी मी शिकवतो ती अत्यंत प्रभावी आहे. इतर सर्व प्रकार हे चेन स्टाईल वरूनच आले आहेत. मी मनापासून प्रयत्न केलाय ते म्हणजे तायचीचं शिक्षण देण्यासाठी. काही अंशी मला यशही मिळाले. तायचीचा जास्त करून उपयोग लोक आपल्या आरोग्यासाठी करतात. मात्र याची स्पर्धा देखील असते. जसं पुसेन स्पर्धा असते, फॉर्मची स्पर्धा असते. यात गुणांनुसार तुम्हाला काम करावं लागतं. चीनच्या वैद्यकशास्त्रातही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तायची उपयुक्त असल्याचं म्हटलंय. यावरून तायचीचं महत्व अधोरेखित होतं. जर तुम्ही आरोग्यासाठी बाहेर प्रशिक्षण घेत असाल तर टेरेस, समुद्र किनारा किंवा एखाद्या उद्यानात जाऊन तुम्ही तयारी करू शकता. जर तुम्हाला स्पर्धेसाठी तयारी करायची असेल तर ट्रेनिंग मॅटची आवश्यकता असते आणि तुम्हाला काही गुण मिळवावे लागतात आणि त्यानुसारच निर्णय दिला जातो. मात्र भारतात तायचीचा अजून फार विकास झालेला नाही. याचं कारण म्हणजे याचे प्रशिक्षक खूपच कमी आहेत आणि जास्त करून लोकांना याची माहिती नाही. कारण गेल्या 25-30 वर्षात तायचीला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी चीनी लोक शिकवत नव्हते, त्यामुळे लोकांना तायची बद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र आता तायची अत्यंत लोकप्रिय होत आहे. मला असं वाटतं की थोड्याच काळात तायचीचे प्रशिक्षण वर्ग देखील सर्वत्र दिसू लागतील आणि तायचीच्या स्पर्धाही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. क्रीडा रसिको, आत्ताच आपण तायची या खेळाची माहिती संदीप देसाई यांच्याकडनं घेतली. संदीप देसाई हे तेच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारतामध्ये या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि अजूनही घेत आहेत. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत संदीपजींना आणि जाणून घेणार आहोत या खेळाविषयी अधिक माहिती. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, विश्रांती घेण्यापूर्वी आपण संदीपजींकडनं ताईच्या खेळाबद्दल काही माहिती घेतली होती, पण या खेळाबद्दल उर्वरित माहिती घेण्यासाठी आपण संदीपजींकडे पुन्हा जाऊया. मंडळी, ताईची हा खेळ शरीरातल्या अनेक व्याधींवर रामबाणाप्रमाणे उपाय करतो. कसा? चला जाणून घेऊया. तायची हा एक मार्शल आर्ट प्रकार आहे ज्याचे भरपूर शैक्षणिक फायदे आहेत. हे केल्यामुळे तुमचं शारीरिक संतुलन तर राहतं, शिवाय मानसिक संतुलनही उत्तम प्रकारे राहतं. जसं मी सांगितलं, तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर अंतर्गत ऊर्जा असणं आवश्यक आहे. तायचीतून ही ऊर्जा मिळणं सहज शक्य आहे. मी नेहमी सांगत आलोय की तुम्हाला शरीरासोबत राहायचंय. तायची या खेळात विविध प्रकार पाहायला मिळतात. मात्र यातील यांग, व्यू आणि चेन हे 3 प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. चीनमध्ये हा क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यातली यांग स्टाईल जगप्रसिद्ध आहे. यांग लू चॅन हे या प्रकाराचे जनक.
त्यांनी विकसित केलेल्या यांगसाईचा वारसा 170 वर्षांपासून त्यांच्या पिढ्या जपत आल्या आहेत. तायचीची प्रत्येक क्रिया ही श्वसनाशी निगडीत आहे. माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की तायचीला सरकारनं जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं, याचे वर्कशॉप्स घ्यावेत. त्यामुळे लोकांना तायची बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. चीनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास चीनची राष्ट्रीय टीम नियमितपणे तायची करते. त्यामुळे आजार दुखापतींवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होतं. तायचीची प्रगती व्हावी, त्याचे वर्कशॉप्स व्हावे आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा, हीच माझी इच्छा आहे. तायचीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात तणावाला स्थान नाही. त्यामुळेच अलीकडच्या काळात तायचीचं प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये गृहिणी, डॉक्टर, इंजिनियर्स पासून विद्यार्थ्यांपर्यंत अशा सर्व स्तरावरील लोकांचं प्रमाण वाढलंय. चीनमध्ये तायची प्रचंड लोकप्रिय आहे. तायचीत प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य सुंदर आणि निरामय असतं, अशी चीनी लोकांची धारणा आहे. भारतात तायची शिकवणाऱ्या प्रशिक्षकांची आणि संस्थांची संख्या कमी असली तरी तायचीचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्व पाहता येत्या काळात ही संख्या निश्चितच वाढेल, यात शंका नाही. मी मार्शल आर्ट शिकण्याची सुरुवात कराटे पासून केली होती, कारण त्यावेळी तायचीचं प्रशिक्षण भारतात दिलं जात नव्हतं. 19 वर्षांपर्यंत मी कराटे खेळलोय. माझं सर्व प्रशिक्षण जपानमध्ये झालंय. 1997 मध्ये 5व्या श्रेणीची ब्लॅक बेल्ट स्पर्धा मी उत्तीर्ण झालोय. त्यानंतर मी तायचीचा अभ्यास सुरू केला. 2004 मध्ये मी पहिल्या व्ह्यूज टुर्नामेंट मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं. चीनमध्ये ही स्पर्धा झाली होती. 2005 मध्ये चेन स्टाईल स्पर्धेत मला सिल्व्हर मेडल मिळालं. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादित केलंय. त्यामुळे नव्या पिढीला मार्गदर्शन करू शकेन एवढा विश्वास माझ्यात नक्कीच आहे. कशी वाटली तायची या खेळाची जादू? चीन आणि जपानमध्ये हा खेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे आणि तसाच हळूहळू भारतात देखील हा खेळ प्रसिद्ध होतोय. मंडळी, या वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती.